we'll start. Good morning, everybody. In the last lecture, we have seen that is the which component? That is list component, and also we had seen that is the 4 examples of that list. Correct? Now we will go for a next point, next control in this AWT, and that is a scroll bar. Right? Now I will share my screen. Okay. Okay. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. ओके. सो आपला जो काही नेक्स्ट कंट्रोल आहे तो स्क्रॉल बार आहे. राईट? आता तो स्क्रॉल बार आहे. राईट? आता या स्क्रॉल बार मध्ये चेक करा की आपल्याला काय पाहायचंय ते. ठीक आहे. सो समोर तुम्हाला 2 इमेजेस दिसतात. एक हॉरिझॉन्टल स्क्रॉल बार आहे, एक व्हर्टिकल स्क्रॉल बार आहे. राईट? आणि पहिला आपण पाहूया की स्क्रॉल बार का म्हणजे आपल्याला का त्याची गरज पडतीये. ठीक आहे. स्क्रॉल बारची आपल्याला गरज का पडणार आहे. ठीक आहे. सो जर आपण बघितलं की बाबा एखादी आपण स्क्रीन पाहिली आणि त्या स्क्रीनवरती सपोज आपण असं म्हटलं की एक स्क्रीन आपण घेतली, इथं माझी स्क्रीन आता एवढीच आहे. राईट? त्याच्यानंतर माझं कंटेंट काय झालं की मी एक फॉर्म क्रिएट करतोय. तो फॉर्म काय की असा तो खूप मोठा जाणार आहे, खूप मोठा दिसणार आहे. राईट? पण ज्यावेळेस मी हे डिझाईन करेल, हे डिझाईन केल्यामुळे काय होणार आहे की ह्या फ्रेमचा जो काही इथून खालचा भाग आहे हा आपल्याला दिसणार नाहीये. हा एवढाच फक्त आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसणार आहे. मग हा खालचा भाग आपल्याला पाहायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, तर हे स्क्रॉल बार इथं आपण अप्लाय केलं तर ते स्क्रॉल बारनं काय होईल, आपल्याला जो खाली हाईड होणारा पार्ट आहे तो आपल्याला दिसेल. राईट? त्याच्यासाठी आपण स्क्रॉल बार. सेम तसंच हॉरिझॉन्टल साठी सुद्धा आहे. राईट? हॉरिझॉन्टलचं काय की ज्यावेळेस हा एरिया याच्यापेक्षा जास्त मोठा होत असेल या भागात तर आपल्याला हॉरिझॉन्टल स्क्रॉल बार लागेल आणि इथं व्हर्टिकल स्क्रॉल बार लागणार आहे. राईट? सो अशी त्याची गरज आहे स्क्रॉल बारची. नाउ वी विल गो इन डिटेल. Scroll bars are used to select continuous values between a specified minimum and maximum. Right? So we'll see what is a minimum and what is a maximum. Right? So if this is a horizontal scroll bar, minimum is this and maximum is this. This is a vertical scroll bar, minimum is this and maximum is this. So व्हर्टिकलचं वरच्या बाजूला जे असेल ते काय असणार आहे, त्याचं मिनिमम असणार आहे आणि खालच्या बाजूचं असेल ते त्याचं मॅक्झिमम असणार आहे. तसंच सेम हॉरिझॉन्टलचं असेल तर त्याच्या लेफ्ट साइडचं जे काय असेल दॅट विल बी अ मिनिमम आणि राईट साइडचं असेल ते त्याचं मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. नाउ स्क्रॉल बार्स मे बी ओरिएंटेड हॉरिझॉन्टली ऑर व्हर्टिकली. सो आपण समोर पाहतोय की 2 स्क्रॉल बार्स आहेत, एक व्हर्टिकल आहे आणि दुसरा आहे तो हॉरिझॉन्टल स्क्रॉल बार आहे. A scroll bar is actually a composite of several individual parts. So this scroll bar is not an individual. It is a composite of several individual parts. So what those are, we'll see. Each end has an arrow that we can click to move the current value of a scroll bar 1 unit in the direction of the arrow. Right? Both end we are having arrows. Right? So each end has an arrow that we can click to move the current value of the scroll bar 1 unit in the direction of arrow. If we click here, this will scroll 1 unit in this direction. Right? If we click here, this thumb will move towards this arrow 1 unit towards this arrow. म्हणजे म्हणायचं आहे की ज्यावेळेस मी इथं क्लिक करतोय 1 युनिटनं हे थंब इकडं जातंय आणि इथं क्लिक केल्यानंतर 1 युनिटनं हे या म्हणजे arrowच्या डायरेक्शन मध्ये ते काय होतंय
मूव्ह होतंय तेच सांगायचं इथे. इच एंड हॅज अन एरो that we can click to move the current value of the scroll bar 1 unit in the direction of the arrow. Now then, the current value of the scroll bar relative to its minimum and maximum value is indicated by the slider box or thumb. So याला स्लाइडर बॉक्स म्हणा. स्लाइडरचा अर्थ काय, याला आपण असं प्रेस करून आपण इकडे स्लाइड करू शकतो, प्रेस करून इकडे स्लाइड करू शकतो, म्हणून त्याला स्लाइडर बॉक्स म्हटलं जातं, राईट. त्याला थंब पण म्हटलं जातं. सो तेच आहे इथं. द करंट व्हॅल्यू ऑफ अ स्क्रॉल बार रिलेटिव्ह टू इट्स मिनिमम अँड मॅक्झिमम. याचा अर्थ असा आहे की मिनिमम जे आपण देऊ, सपोज 10 मिनिमम दिलं तर हा 0 होत नाहीये, हा स्लाइडर याच्या पलीकडे जात नाहीये, त्याचं मिनिमम 10 असणार आहे. आणि मॅक्झिमम जर 100 दिलं असेल तर तो 100च्या वरती जात नाही, म्हणून त्याची करंट व्हॅल्यू जी असेल तेच सांगितलंय. द करंट व्हॅल्यू ऑफ द स्क्रॉल बार relative to its minimum and maximum values is indicated by the slider box or thumb for the scroll bar. Right now you will see this is a scroll bar and which is a composite of all these things. काय बघा याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू या साइडला आपण म्हणतोय मिनिमम व्हॅल्यू, या साइडला असेल ती त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू. दिस इज अ स्लाइडर और थंब, राइट. This is a block increment, this is a block decrement, block increment. When I pick this and draw to this, so this will be the block decrement. आणि या भागात असेल तर block increment म्हणतो आपण. आणि हा टोटली स्क्रॉल बार आहे. इथं आपण फक्त क्लिक करत गेलो तर युनिट इन्क्रीमेंट होईल. इथं क्लिक केलं तर तो काय होतोय, युनिट इन्क्रीमेंट होतंय, इकडे डिक्रीमेंट होतंय. मी इथं सुद्धा क्लिक केलं, एकदा क्लिक केलं तरी सुद्धा हा स्लाइडर काय होईल, या भागाकडे एक युनिट म्हणजे मूव्ह करेल. तसंच इथं सुद्धा क्लिक केलं तर हा स्लाइडर काय होईल, किंवा थंब म्हणूया आपण, स्लाइडरच्या ऐवजी थंब म्हणायचं, या भागाकडे तो काय होईल, एक युनिटनं तो काय करेल, मूव्ह करेल. पण यालाच आपण असं माऊसनं पकडलं आणि इकडे घेतलं तर त्याला म्हणायचं ब्लॉक इन्क्रीमेंट किंवा ब्लॉक डिक्रीमेंट. ब्लॉकचा अर्थ काय, एकापेक्षा जास्त. कळतंय का? ब्लॉक इन्क्रीमेंट आणि ब्लॉक डिक्रीमेंटचा अर्थ काय, एकापेक्षा जास्त आपल्याला जर डिक्रीमेंट करायचं असेल, इन्क्रीमेंट करायचं असेल तर त्याला आपण ब्लॉक डिक्रीमेंट म्हणतो, राईट. द स्लाइडर बॉक्स कॅन बी ड्रॅग्ड बाय द युजर टू अ न्यू पोझिशन. द स्क्रॉल बार विल देन रिफ्लेक्ट दिस व्हॅल्यू. यू कॅन चेक. या स्लाइडर ब्लॉकला सुद्धा आपण काय करू शकतो, एरोच्या बाजून आपण काय करू शकतो, ड्रॅग करू शकतो. तेच इथं लिहिलेलं आहे. द स्लाइडर बॉक्स कॅन बी ड्रॅग्ड बाय द युजर टू अ न्यू पोझिशन. द स्क्रॉल बार विल देन रिफ्लेक्ट दिस व्हॅल्यू. स्क्रॉल बार काय करेल, मग त्याची जी काय व्हॅल्यू चेंज झालेली आहे ती रिफ्लेक्ट करेल. इन द बॅकग्राऊंड स्पेस वन ऑन आयदर साइड ऑफ अ थंब, द युजर कॅन क्लिक टू कॉज द थंब to jump in that direction by using increment larger than 1, right. म्हणजे याचा अर्थ काय की इथं मी क्लिक केलं तर एक न तर तो होतोयच, पण इथं जर क्लिक केलं तर तो डायरेक्टली स्लाइडर बॉक्स इथं येतो डायरेक्ट क्लिक केल्यानंतर, आणि एक न क्लिक केलं तर युनिट न होतो. तेच सांगायचं आहे. इन द बॅकग्राऊंड स्पेस, सो ही जी स्पेस आहे त्याला बॅकग्राऊंड स्पेस म्हणतो आपण. इन द बॅकग्राऊंड स्पेस on either side of a thumb, on either side, ही साइड किंवा ही साइड, दोन्ही साइडला, the user can click to cause the thumb to jump in that direction by some increment larger than 1. larger than 1 म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त न जे काय आहे त्या युनिटनं तो काय होणार आहे, तिकडं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होणार आहे त्या भागात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं काय बघायचं पुढं. टिपिकली this action translates into some form of page up and page down. Scroll bars are encapsulated by the scroll bar class. So this is a class we have to use. यालाच काय म्हणायचं आपल्याला की पेज अप किंवा पेज डाऊन. पेज अप पेज डाऊन असे दोन की असतात बघा. कीबोर्ड वरती जर तुम्ही चेक केलात तर त्याच्यावरती पेज अप आणि पेज डाऊन असतं. तर ह्या OSK वरती आहे का चेक करतो मी.
दाखवतो इथं समोर तुम्हाला, इथं आहे पेज अप पेज डाऊन, राईट. सो हे जसं वर्क करतात तसं आपला हा स्क्रॉल बार सुद्धा वर्क करतो इन द फॉर्म ऑफ ब्लॉक इन्क्रीमेंट आणि ब्लॉक डिक्रीमेंट त्यावेळेस. Now next we'll go for the constructors of scroll bars. So we are having a 3 constructor. First, as usual, it is a default constructor. It creates a default vertical scroll bar. So if we use the default constructor of a scroll bar, it will create a vertical scroll bar. So it is a default, right? If we are not specifying any style here. Now the second one, scroll bar integer style. So this style means the orientation of your scroll bar. So this constructor allow us to specify the orientation of the scroll bar. If a style is a scroll bar dot vertical, a scroll bar vertical scroll bar is created. If style is a scroll bar horizontal dot horizontal, the scroll bar is horizontal, right? Are you getting? Scroll bar in bracket integer style. The style specifies the style of your scroll bar, either vertical or horizontal, by specifying the constant values which are defined in the scroll bar class, right? So scroll bar dot vertical and scroll bar dot horizontal. Now next constructor, that is the third one, a scroll bar integer style, integer I value, integer t size, that is thumb size, integer minimum and integer maximum, right? Now in this, what is the style? We have seen already in this constructor, the initial value of the scroll bar is passed in I value, right? Initial value. So initial value is nothing but where I have to put this slider initially. So if you see this initially, it is greater than minimum and less than maximum. So we are specifying somewhere, and that is the initial value of that a slider or thumb. So that is given in this I value. Then integer thumb size. Thumb size, that means if we press at this arrow, how much unit this thumb should be moved or dragged towards this arrow. That is the thumb size, right? Means by how much unit this slider should be slided or moved or dragged towards this arrow, either this arrow, that is that t size, that is thumb size. Again, integer mean and integer max, minimum value and maximum value we have to specify for the scroll bar. By default, we are specifying minimum value for scroll bar, that is the 0 or a 10 to as per your requirement. So now the next we will see what are these. Again, in this constructor, the initial value of the scroll bar is passed in I value. The number of units represented by the height of a thumb is passed in t size. The minimum and maximum values for the scroll bar are specified by mean and max. So this is the thing with this third constructor. So are you getting? Are you getting? Yes, sir. Okay. So, Now we will go So- for methods. We'll go for methods, right? And this first method, that is the integer get block increment. So what is the problem, Sital? जर आपल्याला दोन्ही पण स्क्रोल बार ऍट अ टाइम ऍड करायचे असतील तर दोन डबल कन्स्ट्रक्टर यूज करावे लागेल का? डेफिनेटली करेक्ट आहे. दोन ऑब्जेक्ट क्रिएट करावे लागतील. आता आपण बटन कसं क्रिएट करत होतो, दोन बटन पाहिजे असेल तर दोन ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो, बरोबर की नाही? सिमिलर वे. ठीक. Now we'll go for the methods. Integer get block increment gets the block increment of this scroll bar. Means if we are moving that arrow or slider blockwise, then
how much block increment it is done, that value will be get by this method, that is get block increment, integer get block increment, right? Similarly, get minimum, if a scroll bar have we have supplied some minimum value and we want to see what is the minimum value or maximum value for the scroll bar, then we are having these two methods, that is integer get maximum and integer get minimum. So get the maximum value of this scroll bar and gets the minimum value of this scroll bar, right? Similarly, if we want to see what is the orientation of the scroll bar programmatically, then we are having integer get orientation, right? Returns the orientation of this scroll bar. Similarly, integer get unit increment gets the unit increment for this scroll bar. So how much unitly it increments and how much a block increment it is done on that scroll bar, these values will be taken by these methods, right? Similarly, the current position of your scroll bar will taken by using this integer get value method. So gets the current value of this scroll bar. So जिथं आता आपण जर स्क्रॉल करून कुठं ठेवलंय ते जर पाहिजे असेल तर आपण आता इथून आपण इथं ह्याला स्लाइडरला इथं मूव्ह केलंय, इथं ठेवलं तर त्या आता कुठल्या पोझिशनला दिले आपण, त्याची करंट व्हॅल्यू काय आहे, तर तो आपल्याला तो त्या मेथड थ्रू रिटर्न करेल बाय युजिंग द गेट व्हॅल्यू मेथड. कुठली मेथड? गेट व्हॅल्यू मेथड, राईट? पण ती व्हॅल्यू कशी असणार आहे? मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे या दोन्हींच्या मधलीच असणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त असणार नाही, राईट? दॅट इज द get value method. Similarly, we had seen a getter methods. Now we'll see the setter method. So similarly, we can set the values. Void set a block increment integer v sets the block increment for this scroll bar, right? So by default, if we set a block increment, the block increment value will be a 5. block increment ची व्हॅल्यू किती असणार आहे? 5 ची असणार आहे, ठीक आहे? त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. त्याच्यानंतर void set minimum and set maximum methods are there. So its syntax is here, that is void set maximum, that is integer new maximum value, sets the maximum value for this scroll bar. Similarly, void set minimum value, integer new minimum value, sets the minimum value for this scroll bar, right? Again, if we are using the first constructor, then it doesn't have any orientation. We can set the orientation by using this set orientation method, that is sets the orientation for this scroll bar, right? Similarly, so integer value for this int orientation, that is a scroll bar dot horizontal or scroll bar dot vertical. So as we had seen in the second constructor, that is scroll bar dot vertical and scroll bar dot horizontal. So these are the integer value we have to supply in this method, that is set orientation. Similarly, how much unit it should be uniquely or unitily, कौन है? वैष्णवी है, ठीक है, okay. Unitly it moves when we are clicking on both or either ends of arrows. So that is the method, that is why it set unit increment. So we have to set the unit increment value here, sets the unit increment for this scroll bar. Now next method, that is void set value. If we want to set the position of that thumb initially, then we can set the value, any value in between minimum and maximum value. So this is the set value method. So void set value, integer new value, sets the value of the scroll bar to specified value, right? According to the situation, we have to use this method set value, right? But
definitely if we are using first two constructors, then we have to use this method, that is void set value, integer value, integer visible, integer minimum, integer maximum. So if I change some names here, you will get it. Integer value is the initial value, so I will change the syntax. Initial value, then visible is the thumb size. Okay, I will just change the thing, then integer min and integer max, it will understood. So these are the values we have to change. So this is the thumb size. Mean, max. Okay, then initial value. Okay, you can check. So this is the most important method in our this program when we are using the first two constructors. So in that we are having only a orientation, right? Remaining values are not there. So initial value where we have to put that thumb, then what will be the thumb size, right? Then what is the minimum value and maximum value for that scroll bar, we have to specify using this set values method. So here we had seen some of the methods. So how many methods we had seen, you can check. 1 2 3 3 3 6 9 to 11 and to 13 methods we had seen, right? Any problem with these methods? Any problem? Are you getting? No, sir. Are you getting? Yes, sir. Okay, now we'll go some part of this, that is handling a scroll bar. So to process scroll bar events, you need to implement the adjustment listener interface, right? So when you are scrolling, at that time, adjustment event is generated. Means whenever you are handling it, whenever you are doing any operations on scroll bar, it will throw an adjustment event. It will create an adjustment event, right? And that adjustment event will be handled by adjustment listener, and for that it will invoke its a method, that adjustment value changed method. So I had not specified that method. Okay, at the time of implementation we'll go for that adjustment value changed. Okay, but the position of that can be taken by using this, that it's a get adjustment type method can be used to determine the type of adjustment. So what type of adjustment we are doing, that can be taken by using this get adjustment type method, and the value of that position of that thumb can be taken by using the get value method. So most important method is that get value set values. Okay, so in that, again, a type of adjustment, which type of adjustment we are doing on the scroll bar by using this method, we will return some values according to our events. So block decrement, a page down has been generated. Block increment, a page up event has been generated. Unit decrement, the line down button in a scroll bar has been pressed. Unit increment, the line up button in the scroll bar has been pressed. So these events, so these are the events.
की म्हणजे काय, की त्याच्यामध्ये कुठले इव्हेंट आपले होत आहेत, ब्लॉक इन्क्रीमेंट होतोय, ब्लॉक डिक्रीमेंट होतोय, युनिट डिक्रीमेंट होतोय किंवा युनिट इन्क्रीमेंट होतंय. सो हे कुठला इव्हेंट होतो हे रिटर्न करण्यासाठीची मेथड जी आहे ती गेट ऍडजस्टमेंट टाईप मेथड आहे. पण ऍक्च्युअल व्हॅल्यू जी आपण घेणार आहोत की कुठं स्क्रॉल बार ठेवलेला आहे, म्हणजे आपण जर बघितला एक स्क्रॉल बार, तर याची आपण या थंबला पकडलं आणि इकडं कुठं तर नेऊन ठेवलं, तर त्याची एक्झॅक्ट पोझिशन जर घ्यायची असेल आपल्याला, तर ती घ्यायची युझिंग द गेट व्हॅल्यू मेथड, राईट. आणि हे आपण करताना की बाबा इथं क्लिक करतोय तर तो युनिट डिक्रीमेंट होईल, इथं क्लिक करतोय तर युनिट इन्क्रीमेंट होईल, आणि आपण काय करतोय की डायरेक्टली याला इकडे इकडे करतोय तर ब्लॉक डिक्रीमेंट होत आहे का ब्लॉक इन्क्रीमेंट होत आहे. सो हे सगळे इव्हेंटचा टाईप जो काही रिटर्न करणार आहे ती मेथड आहे, दॅट इज गेट ऍडजस्टमेंट टाईप मेथड, राईट. आणि त्याच्यानुसार कुठला इव्हेंट जनरेट होतोय. सो ऍक्च्युअली हे आपल्याला इथं पाहायचं नव्हतं, आपल्याला ते हे थर्ड चॅप्टर मध्ये पाहायचं आहे. ब्लॉक डिक्रीमेंट, ब्लॉक इन्क्रीमेंट, युनिट डिक्रीमेंट आणि युनिट इन्क्रीमेंट जे काय आहे ते. सो दीज आर द इव्हेंट टाईप, म्हणजे कुठला इव्हेंट जनरेट होतोय. ऍडजस्टमेंट इव्हेंट तर होतोय, पण त्याच्यामध्ये स्पेसिफाय करतोय की स्पेसिफिक कुठला इव्हेंट जनरेट होतोय, ब्लॉक होतोय, युनिट होतोय, राईट. मग त्याच्यात इन्क्रीमेंट आहे का डिक्रीमेंट आहे, राईट. सो हे आपल्याला कुठं पाहायचंय, थर्ड चॅप्टर मध्ये पाहायचंय, इव्हेंट हँडलिंग मध्ये, राईट. पण तरीही आपण की बाबा थोडासा पार्ट आपण इथं पाहिलेला आहे, राईट. नाव वी विल गो फॉर अन एक्झाम्पल. सो आतापर्यंतचा पार्ट समजलाय सगळ्यांना? हो सर. ओके, मेथड्स वगैरे समजलेत. नाव आपण काय करूया, आता समोर जे दिलेलं आहे ते एक्झाम्पल आधी पाहूया, त्याच्यानंतर आपण त्याला थोडस मॉडिफाय करू, आपल्याला वेगळा प्रोग्रामिंग करायचा. नाउ यू कॅन चेक, विल क्रिएट वन न्यू फाइल. नाउ we'll give the name, that is scroll bar demo. Check the spelling. Okay, scroll bar demo, right? Enter. Now as usual we have to import the packages, java.awt, .star. Again second one, that is import java.awt.event.star package, right? Event package we have to again import. Now class, what is the name of class? That is a scroll bar. Don't give a scroll bar. Standard name of class should not be given to your class, user defined class, right? You can add some extra there. So I had added scroll bar demo, so this will work, right? Now we'll directly implement that. Which we have to implement adjustment listener, we have to implement, because this is a scroll bar. Now we have to create a scroll bar object, sb value. I will create only value or temp. I will create a temporary scroll bar, right? Now constructor scroll bar demo. As usual we are not using any layout, so we have to give the layout as a null. Then we have to create a scroll bar, sb temp equal to new scroll bar. We'll use a default constructor, so it will define directly a vertical scroll bar. So we have to check that also. Dot set bounds, we have to set the bounds, right? So for this we'll set that is 50-50, right? Then now width of this is a 30 and height will be, can check, I will give
200 height. Add this scroll bar. Okay, now we have to give the listener to this, that is add adjustment listener in bracket this. Again, we have to write the window closing code, add window listener in bracket new window adapter. Again, public void window closing method, where is window event object WE. In the method we have to write, that is system.exit, means we have to properly close this our application or our program, right? Now we'll go for directly a main method, public static void string args. Now I will create the object of this class, os equal to new scroll bar demo. Okay, object of this, and for that we will set the title, that is scroll bar demo. This is the title. Now we have to set the size. We'll set 300 by 300 as usual. Then os dot set visible true, right? Now we have not implemented the method of this adjustment listener. If you cannot remind this, then directly implement any listener and build it. You will see the error, and after that you can implement the method by checking what is the method, right? So I had given already the name of that method, that is public void adjustment value changed method. So already I had told you about this method. Adjustment event is the object which has been thrown by this method or this listener. Okay, now we'll check is there any error, and we'll see the design, what is the design, and after that we'll go for the implementation. So this is your scroll bar, right? Okay, so some problem is there because we have not set any values, minimum, maximum, thumb size. We have not set anything. So now we will set by using a set values method. Not a value, it is a values. ठीक आहे, व्हॅल्यूज मेथड आपल्याला यूज करायची आहे, त्यानं ती सेट करायची आहे. तर तुम्ही त्याच्यात बघितलं तर इनिशियल व्हॅल्यू, त्या थबची साईज आपल्याला द्यायची आहे, म्हणजे कितीने इन्क्रीमेंट झाला पाहिजे तो ते तिथं द्यायचं आहे. सो सध्या आपण देताना इनिशियल व्हॅल्यू त्याची 10 वर ठेवूया, किंवा सपोज जरा जास्त लांब ठेवूया, आपण 30 वर ठेवूया. त्याच्यानंतर त्याची थंबची साईज आपण देऊया सपोज जर 2, म्हणजे कितीने तो थंब पुढे मागे झाला पाहिजे, 2 न झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं मिनिमम व्हॅल्यू सपोज 10 ठेवली, मॅक्झिमम त्याची व्हॅल्यू ठेवली आपण 100, राईट? अकॉर्डिंग टू तो काय करेल, त्याची व्हॅल्यू सेट करेल. नाव यू कॅन चेक. आता आपल्याला थंब साईज वगैरे दिसेल, हा थंब आहे तुमचा, राईट? आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड, ठीक आहे, असा दिसतो तो व्हर्टिकल. आणि आपण ओरिएंटेशन दिलेलं नाहीये तरी सुद्धा तो डायरेक्टली व्हर्टिकली येतोय, राईट? आता आपल्याला काय करायचंय की आता इथं जर केलं तर तुम्ही बघता, इथं क्लिक केलं तर तो व्हर्टिकली होतोय, एक एक युनिटनं. इथं क्लिक केलं तरी तो एक एक युनिटनं तो खाली येतोय, बरोबर आहे की नाही? नाव आता आपल्याला काय करायचं होतं त्याचा, ओके, आपण
ऍक्च्युअल इव्हेंटला जाऊया की बाबा काय याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे. ऍज पर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर इथं आपण काय केलं, व्हर्टिकल स्क्रॉल बारची व्हॅल्यू डायरेक्टली प्रिंट केली. सो तसंच करूया, काय हरकत नाही. सध्या जे काय अंडरस्टँडिंग पर्पज साठी आपण तो करूया. ठीक आहे. सो इथं जाऊया. सो एकच स्क्रॉल बार आहे त्यामुळे चेक करत बसायची गरज नाहीये. सो तिथं आपण एक काय लेबल घेतली तरी चालेल किंवा पेंट मेथडनं तुम्ही डायरेक्टली पेंट सुद्धा केलं तरी चालेल. सो पेंट मेथड घेतोय मी, ग्राफिक्स ऑब्जेक्ट जी. ठीक आहे. सो मला तिथं पेंट करायचं आहे. सो इथून मला काय करावं लागेल, रिपेंट. म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्याला स्क्रॉल करेल तेव्हा तेव्हा त्यानं पहिलं जे काय पेंट केलेलं आहे ते काढून पुन्हा रिपेंट करायचंय, म्हणून रिपेंट मेथड आपण कॉल करतो. इथं जायचंय आपल्याला, स्ट्रिंग str मेसेज इक्वल टू वर्टिकल स्क्रॉल बार व्हॅल्यू इक्वल टू, म्हणजे कॉलन म्हणतो आपण, वर्टिकल स्क्रॉल बार व्हॅल्यू इक्वल टू प्लस. आता ती व्हॅल्यू कुठून घ्यायची आहे मला, तर बाबा आपल्या जे काही स्क्रॉल बार आहे त्याच्यातून घ्यायचे, म्हणून मी इथं आलो, डॉट गेट व्हॅल्यू मेथड आपण कॉल केली. ठीक आहे. त्याच्यानंतर हा होता मेसेज तर आपला जनरेट झाला. आता फक्त आपल्याला पेंट करायचं आहे. कुठल्या पोझिशनला पेंट करायचं ते आपण बघूया. एक्स आणि वाय 50-50 घेतलंय आपण. ठीक आहे. सो त्याच्या समोर पुढच्या बाजूला करायचा का तिथंच करायचा आपण ठरवू शकतो. तर इथं आपण काय करूया, या दोघांची बेरीज करूया. एक्स पुढचा घेऊया 80. एक्स किती होतोय आपला, 80 होतोय. सो जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग str मेसेज, हे तर आपल्याला प्रिंट करायचंय. एक्स त्याचा 80 होतोय. नाव वाय चेक करूया. वाय 50 त्याच लाईनला ठेवलं तरी चालेल 50, पण 80 फक्त नाहीये तर 10 मध्ये स्पेस पण टाकूया, त्यामुळे तो पुढे जातोय. नाव यू कॅन चेक द थिंग्स. रन करूया आपण. ओके. सो दिसतंय समोर. इथं जर मी जसं एक न केलं तर युनिट इन्क्रीमेंट होतंय, बरोबर आहे का, बघा होतंय का होतंय स्क्रॉल. बघा 10च्या खाली जातोय का पलीकड, नाही जाणार. तुम्ही किती जरी स्क्रॉल केलं तर त्याच्या खाली जाणारच नाही. आणि एकदा मी हे मॅक्झिमम इथं केलं आणि त्याच्या पुढे म्हटलं तर जातच नाहीये. 98 100 व्हायला पाहिजे खरं तर, पण ती लास्टचे 2 युनिट आहेत ते ह्याच्यात जातात. कारण इन्क्रिमेंट आपण कितीने दिले, थंब साईज 2 न दिली. सपोज जर ही 1 न दिली तर आपल्याला तो तिथं करेक्ट 100 पर्यंत जाऊ देतोय. 2 न दिल्यामुळे तो जाऊ देत नाहीये. चेक करू आपण तिथं. तीस इनिशियल व्हॅल्यू बघा, 30 इनिशियल व्हॅल्यू दिसतीये, राईट. त्याच्यानंतर यू कॅन चेक 10 पर्यंत जातोय. इथं गेलो 99. सो 1 युनिट तो दिसतच नाही. 1 युनिट त्या याच्या विड्थ मध्ये जात आहे. सो मिनिमम मॅक्झिममच्या पुढे जात नाही, तो मॅक्झिमम पर्यंत सुद्धा जात नाही, मॅक्झिमम पर्यंत जातोय, राईट. 100 घेत नाही तो. सो असं हे व्हर्टिकल स्क्रॉल बार. हे कळालं का सगळ्यांना एक्झाम्पल? हो सर. ह्याच्यातल्या व्हॅल्यू, हे आपण मेथड जी दिली त्याच्यातल्या व्हॅल्यू कळायला काय काय दिलेत आपण, 30 म्हणजे त्याची इनिशियल व्हॅल्यू. पुन्हा एकदा रन करतो. सो तुम्हाला काय व्हॅल्यू येतात ते दिसतील. यू कॅन चेक. बघा हे 30 आहे की नाही. सो इथं 30 आहे. सो हे 30 जे आहे ते त्याचं इनिशियल व्हॅल्यू. आणि ह्या थंबची साईज मी 1 दिली, म्हणजे क्लिक केल्यानंतर त्यानं कितीनं पुढं मागं झालं पाहिजे हे आपण दिलेलं आहे. त्याच्यानंतर 10 म्हणजे काय त्याचं दिलं आपण इथलं मिनिमम व्हॅल्यू, आणि 100 त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू. सो मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत जातो पण मॅक्झिमम व्हॅल्यू अचीव करत नाही, म्हणजे 100 सुद्धा तो अचीव करत नाही. सो ज्या काय व्हॅल्यूज असतील ह्या स्क्रॉल बारच्या, ह्या 10 आणि 99 पर्यंत असं म्हणूया आपण, 10 ते 100च्या मधल्या व्हॅल्यू आहेत सगळ्या. कळालं? सो दिस इज वन एक्झाम्पल. सो आज आपण फक्त हे डेमो एक्झाम्पल बघूया. उद्या आपण काय करूया, याच्यावरती थोडासा अजून 2-3 एक्झाम्पल आपण या स्क्रॉल बारवरती बघूया. उद्या 2 तर होतील.
एक्झाम्पल. सो हे समजलंय सगळ्यांना स्क्रॉल बार? येस सर. हो सर. हो सर. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, आय विल स्टॉप माय स्क्रीन शेअरिंग. सो अजून काय प्रॉब्लेम आहे का कोणाला याच्यामध्ये? असेल तर सांगा, नसेल तर आपण थांबूया मग, कारण आता टाइम 2 मिनिट राहिले. 2 मिनिटात मला पुढचं काहीच होणार नाही आपलं. ठीक आहे, अजून एखादं एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर. ओके.